आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला युगंधर आणि आनंदीमध्ये रोमॅन्टिक सीन पाहायला मिळणार आहे। युगंधर स्वतःच्या हाताने आनंदीचा मेकअप करणार आहे आणि इव्हेंटसाठी तयार करणार आहे। आता इकडे याच वेळेला आनंदी आंधळी आहे हे युगंधरला कळताच राहिलेलं आहे। प्रेक्षकांनो, ज्या वेळेला युगंधरला कळेल की आनंदी आंधळी आहे त्यावेळेला युगंधर आनंदीची साथ सोडणार नाही हे नक्की। तर इकडे आता आनंदीला खूपच टेन्शन आलेलं असतं की इव्हेंटमध्ये ती कशी बरं पृथ्वीचा प्रोजेक्ट लॉन्च करेल, तिला नाही जमणार असं तिला वाटत असतं, म्हणून ती युगंधरकडे आलेली असते। आता युगंधरला पाहून म्हणत असते, मालक साहेब मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, हो ना आनंदी, बोल ना, काय बोलायचं आहे तुला। आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुमच्यासारखं मलाही वाटत आहे की पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये कोणतीही अडचण यायला नको। आणि बघा ना, माझ्या असं डोक्याला लागलं आहे आणि पृथ्वीच्या एवढ्या छान साड्या जर मी नेसून मीडियासमोर गेली तर ते बरं नाही ना दिसणार, म्हणूनच मी नको हे करायला रॅम वॉक वगैरे, दुसरं कोणतरी बघा। मालक साहेब मला असं वाटत आहे की या घरामध्ये पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये माझ्यामुळे कोणतीही अडचण यायला नको, म्हणूनच मी हे सगळं बोलत आहे। रॅम वॉक करण्याची माझी इच्छा नाही मालक साहेब। त्यावेळेला युगंधर म्हणत असो, झालं का तुझं बोलून, झालं का आनंदी, तुझं एवढंच कारण आहे का, फक्त डोक्याला लागलंय म्हणून तू नाही म्हणतायस का। आता युगंधर काय करतो, आनंदीला म्हणतो, थांब एक मिनिट, मी तुला काहीतरी देणार आहे। त्यावेळेला युगंधर पटकन आता त्याच्या कपाटाकडे जातो, कपाट उघडतो आणि समीदाचा मेकअप बॉक्स काढतो आणि तो आनंदीला म्हणतो, हे घे, समीदाचा मेकअप बॉक्स आहे, यामध्ये सगळं काही आहे, तू ते वापर। आणि युगंधर काय करतो, त्या बॉक्स मधील एक क्रीम काढतो आणि आनंदीच्या हातात हे धर म्हणून देतो आणि आनंदी सुद्धा ते हातामध्ये घेते। आता युगंधर म्हणतो, चेहऱ्यावरचा डाग आणि चेहऱ्यावरचं जखम लपवण्याचे भरपूर मार्ग आहेत आणि ही जर क्रीम तू वापरलीस ना तर तुझा डाग अजिबात दिसणार नाही। आणि समीदानेच हे मला सांगितलं होतं की या छोट्याशा क्रीम मध्ये खूप जादू आहे। आता युगंधर आनंदीला ती क्रीम देतच म्हणत असतो, झालं का आनंदी, तुझी आता समस्येचं उत्तर तुला मिळालं आहे, तुला काय अडचण आहे का अजून। त्याला आता आनंदी थोडीशी अस्वस्थ झालेली असते, कारण आनंदीला तर खरं शिल्पाताईंचं त्रास कळत असतो। आता आनंदी शांत आहे पाहून युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी काय झालं, तुला काय अडचण आहे, मला सांगशील का, सांगशील की नाही, का अशी गप्पच उभारणार आहेस। त्यावेळेला तर आनंदी काहीच बोलत नाही। त्यानंतर युगंधर म्हणत असतो, तुला काय वाटलं आनंदी, तुला का रॅम वॉक करायचं नाही याचं खरं कारण मला माहीत नाही, मला माहीत आहे तुला का करायचं नाही, तुझं कारण आहे शिल्पाताई, बरोबर ना। आता युगंधरचं हे बोलणं ऐकून आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, अजिबात तसं नाहीये, पण बघा ना शिल्पाताईंना माझ्या संगे रॅम वॉक करण्यामध्ये काही सुद्धा इंटरेस्ट नाहीये आणि मला त्यांना त्रास द्यायचा नाहीये। मालक साहेब, शिल्पाताईंच्या विरोधात जाऊन त्यांना त्रास देऊन रॅम वॉक करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये आणि त्यांना त्रास देऊन माझं स्वतःचं मोठेपण मला मिरवायचं नाहीये। त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, हे बघ आनंदी, तुला मी याआधी सुद्धा सांगितलं आहे, पृथ्वीच्या या इव्हेंटपेक्षा, या प्रोजेक्टपेक्षा या जगात मला काहीही महत्त्वाचं नाहीये आणि माझ्या मुलाची इच्छा आहे की तू त्याच्या इव्हेंटमध्ये त्याची साडी लॉन्च करावी। तर अगदी तो म्हणतोय तसंच व्हायला हवं, कारण त्याच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट मला करायची नाहीये। त्यावेळेला आनंदीला शिल्पाताईंचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये शिल्पाताई म्हणालेल्या असतात की अगं तुमचं काही डोकं बिकं फिरलंय का, हिला काही जमणार आहे का, हिला दिसत सुद्धा नाहीये साधं, आणि हिच्या डोक्याला जखम झाली आहे, अगं लोक साड्या बघणार का हिच्या डोक्याच्या जखमेला बघणार। आनंदीला हे सगळं आठवत असतं आणि युगंधर म्हणत असतो, आनंदी तू सगळ्या जगाचा विचार करायचं सोडून दे आणि रॅम वॉक करण्यासाठी तयार हो। आता युगंधर म्हणत असतो, आनंदी सगळं काही सोडून दे आणि तुला तुझं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडावीच लागेल आणि जा बरं, आता तू संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी लवकरात लवकर तयार हो। आता तेथून आनंदी जाणार, तेवढ्यातच युगंधर काय करतो, पुन्हा तो मेकअप बॉक्स घेतो आणि आनंदीच्या हातामध्ये देतो आणि म्हणत असतो, यामधील साहित्य वापर आणि तू छान तयार हो। त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, अहो मालक साहेब, यामध्ये काय काय आहे आणि ते कसं वापरायचं मला तर माहीतच नाही, मी याआधी असलं काहीच वापरलेलं नाहीये। आता युगंधर म्हणत असतो, मला ते काही माहीत नाही आणि तू आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर तयार हो आणि हो, तू दुसरीकडे कुठे जाऊ नकोस, या रूम मध्ये तयार हो। आता युगंधर स्वतःची रूम आनंदीला तयार होण्यासाठी देतो आणि स्वतः तेथून निघून जातो। आता आनंदी सुद्धा तयार होण्यासाठी तयार झालेली असते। आता इकडे विद्याधर
तर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. आथर खूपच जखमी झालेला असतो. इकडे तिकडे सगळीकडे पट्ट्या बांधलेल्या असतात आणि डोक्यामध्ये मात्र युगंधरला कसं गोत्यात आणायचं, आनंदीला कसा त्रास द्यायचा याचाच विचार सुरू असतो. तेवढ्यातच पृथ्वी त्याला इव्हेंटची माहिती देण्यासाठी आलेला असतो. आता पृथ्वी काका काका करतच त्याच्या रूममध्ये येतो आणि विद्यार्थ्याजवळ येऊन पाहतो तर काय त्याला खूपच जखमा झालेल्या असतात. ते पाहून पृथ्वीला धक्का बसतो आणि तो म्हणत असतो, अरे काका काय झालं तुला, काय लागलंय बरं एवढं सगळं, अरे काय झालं सांग ना पटकन. आता पृथ्वीने हे विचारल्यानंतर विद्याधरला गाडीचं दार उघडताना जो बॉम्ब फुटलेला असतो तो क्षण आठवतो आणि विद्याधर खोटं बोलतो पृथ्वीशी. आता म्हणत असतो, नाही रे काय नाही झालं, छोटासा ऍक्सिडेंट झाला आहे, मी अगदी व्यवस्थित आहे, पाय घसरून पडलो म्हणून हे सगळं लागलं आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, अरे काका काय बोलतोय तू, छोटासा ऍक्सिडेंट म्हणून, किती रक्त आले तुला आणि किती लागलंय हे सगळं. आता पृथ्वी म्हणत असतो, अरे काका तू एवढा केअरलेस कसा राहू शकतोस बरं, थांब मी पटकन डॉक्टरांना बोलवतो. आता पृथ्वी डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाणार इतक्यातच विद्याधर त्याच्या हाताला धरतो आणि म्हणत असतो, अरे पृथ्वी तू माझी काळजी करू नकोस, मी अगदी व्यवस्थित आहे आणि तुझ्या इव्हेंटला मी अगदी वेळेवर येणार बघ. आता विद्याधर म्हणत असतो, तू माझी काळजी न करता संध्याकाळची सगळी तयारी कर, केलीस ना तयारी. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, हो काका सगळी तयारी केली आहे, पण तुझं काय हे. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, तू माझी अजिबात काळजी करू नकोस, जा खाली आणि कार्यक्रमासाठी तू सुद्धा तयार हो, मी खाली वेळेवर येतो. आता इकडे युगंधरच्या रूम मध्ये छान आनंदीने साडी नेसलेली असते. आनंदी मेकअप न करता सुद्धा खूप छान दिसत असते आणि सुनीताताई आनंदीला तयार करत असतात. इथे आनंदीचं टेन्शन मात्र खूप जास्त वाढलेलं असतं. आता ती लटपटतच सुनीताताईंना म्हणत असते, सुनीताताई मला खूप घाबरल्यासारखं होतंय हो, मी कसं करणार हो बरं हे रॅम वॉक वगैरे. आता सुनीताताई आनंदीला धीर देत असतात, म्हणत असतात, आनंदीताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं, सगळं काही व्यवस्थित होईल. आता सुनीताताई आनंदीचं आवरत असतात तेवढ्यातच माईंचा आवाज किचन मधून येतो. सुनीता पटकन किचन मध्ये ये बरं, अगं संध्याकाळी किती पाहुणे येणार आहेत, एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक, एवढं सगळं काम मला एकटीला जमणार आहे का, ये बरं पटकन. हे ऐकून आता आनंदी म्हणत असते, अहो सुनीताताई तुम्ही जा ना, माई तुम्हाला बोलवायला लागले आहे. सुनीताताई म्हणत असतात, हो हो माई मी आलेच, असं म्हणून. अहो आनंदीताई मी कशी जाऊ बरं, तुम्हाला आता नुसती साडी नेसवली, तुमचा अजून मेकअप करायचा आहे. आता आनंदी म्हणत असते, सुनीताताई तुम्ही जा बरं, माईंना मदत करा, मी बघते मेकअपचं काय करायचं ते. त्यावेळेला सुनीताताई म्हणत असतात, अहो कार्यक्रमाला आनंदीताई फक्त अर्धा तास उरला आहे आणि तुमचं अजून काहीच आवरलं नाही. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो सुनीताताई अर्धा तास राहिला आहे, तुम्ही जा बरं माईंना मदत करा. एवढ्यातच आणि माईंचा आवाज येतो, सुनीता ये बरं पटकन. आता सुनीताताईंना तिकडे जाण्या व्यतिरिक्त पर्यायच उरलेला नसतो. आता आनंदी म्हणते, सुनीताताई तुम्ही जा, मी माझं आवरते. आता सुनीताताई रूम मधून निघून जातात आणि इकडे आनंदी आता चांगलीच गडबडलेली असते. तेवढ्यातच युगंधर तेथे येतो आणि आनंदीला पाहून म्हणतो, अगं आनंदी काय आहे, अगं कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झाली आणि तू तयारच झाली नाहीस. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो मालक साहेब मला मेकअप करता येत नाही, मी स्वतःचा मेकअप स्वतः कधीच केला नाही आणि सुनीताताई सुद्धा माईंना मदत करायला गेल्या आहेत आणि मिताली सुद्धा खूपच बिझी असेल ना, मग आता मी मेकअप कशी करणार बरं. आता युगंधर म्हणत असतो, आनंदी तुला उशीर होत आहे बरं का, चल इथे बस बरं, मी तुझा मेकअप करतो. त्यावेळेला आनंदी खाली बसलेली असते. त्यावेळेला पटकन उठून उभं राहते आणि म्हणते, मालक साहेब तुम्ही नको नको, तुम्ही माझा मेकअप करू नका, मी बघते काय करायचं. त्यावेळेला युगंधर काय करतो, पुन्हा आनंदीच्या हाताला धरतो आणि खाली बसवतो आणि म्हणत असतो, बस बरं इथं गपचूप, मी तुझा मेकअप करतो. त्यावेळेला आनंदी आता खूपच घाबरलेली असते. आनंदी म्हणत असते, अहो मालक साहेब तुम्ही काय करताय, तुम्हाला कशाला उगीच त्रास. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, अगं त्रास मला होत नाहीये तर तू मला त्रास देत आहेस, चल आता पटकन तुझं मेकअप करूया, डोळे मीट बरं. त्यावेळेला आता आनंदी म्हणते, काय काय डोळे मिटू. त्यावेळेला युगंधर म्हणतो, अगं हो डोळे बंद कर ना, ते तुमच्या डोळ्याच्या वर काय लावतात ते पहिल्यांदा लावून घेऊया. आता इकडे विद्याधरने इन्स्पेक्टरला फोन लावलेला असतो आणि म्हणत असतो, काय झालं बरं, मी सांगितलेल्या कामाचं काय झालं. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो तुमचं काम झालं आहे. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, काय झालं, तुम्हाला रेट टाकायला लावली होती ती तुम्ही टाकली का आणि काही पुरावा मिळाला का. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतो, हो मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे धाड टाकली आणि तिथे एक आम्हाला माणूस मिळाला आणि ज्या माणसाने तेथून दारू गोळा खरेदी केला होता त्या माणसाचं नाव सुद्धा आम्हाला कळालं आहे. आता विद्याधर पोलिसांना म्हणत असतो, इन्स्पेक्टर काय सांगताय, तुम्हाला पुरावा मिळाला आहे. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणतो, हो ज्या माणसाने हे सगळं केलं आहे त्याचं नाव अगदी माझ्या समोर आहे.
त्यावेळेला विद्याधर नाव तर विचारत नाही, उलट इन्स्पेक्टरला म्हणत असतो, अरे वा किती छानच काम झालं की, चला तर लवकर आता तुमची सगळी टीम घेऊन निंबाळकरांच्या घरी या आणि त्या गुन्हेगाराच्या लवकरात लवकर मुसक्या आवळा, सगळ्यांच्या समोर त्याला घेऊन जा पोलीस स्टेशनला. इन्स्पेक्टर म्हणत असतो, सर तुम्ही असं कसं बोलताय बरं, निंबाळकरांच्या घरामध्ये एवढा मोठा इव्हेंट ठेवला आहे, तिथे प्रेसवाले आले आहेत आणि एवढ्या सगळ्यांच्या समोर निंबाळकरांच्या घरी येऊन अशी अटक करायची म्हणजे निंबाळकरांची इज्जत तर चव्हाट्यावर येईल की, तुम्ही असं कसं बोलू शकता. आता इन्स्पेक्टर ते नाव सांगणार इतक्यातच विद्याधर म्हणत असतो, हे बघा तुम्ही तुमच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहा, कोणीही असो कोणाच्याही घरी असो त्या माणसाचं वजन बघायचं नसतं, ज्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निंबाळकरांच्या घरी या आणि त्या माणसाला अटक करा, जेवढं मी सांगितलं आहे तेवढं करा, लवकर या बरं, मी तुमची वाट पाहत आहे. असं म्हणून विद्याधर पोलिसांचा फोन कट करतो. आता युगंधर इकडे आनंदीचा मेकअप करत असतो आणि त्याला डोळ्याच्या वरचा मेकअप करायचा असतो, पण आनंदी आता डोळे मिटतच नसते, ती युगंधरला घाबरलेली असते. आता युगंधर म्हणत असतो, अगं असे डोळे वटारून माझ्याकडे काय पाहत आहेस बरं, अगं डोळे मीट ना. आता इकडे आनंदी डोळे बंद करते आणि युगंधर खूपच प्रेमाने आनंदीचा मेकअप करत असतो आणि डोळ्याच्या वरचं लावून झाल्यानंतर युगंधर म्हणतो, आनंदी हे आता झालं आहे, आता तू उजवीकडे बघ बरं. त्याला आनंदी स्वतःच्या उजवीकडे बघते आणि तोंड वळवते. त्याला युगंधर म्हणतो, अगं उजवीकडे म्हणजे माझ्या उजवीकडे ग. त्याला आनंदी म्हणते, हो का मालक साहेब, मी माझ्या उजवीकडे केलं. आता स्वतः युगंधर स्वतःच्या हाताने आनंदीचे गाल फिरवतो आणि गालावर मेकअप करतो. आता इकडे युगंधर आनंदीला जी कपाळाला जखम झालेली असते तिथे सुद्धा छानसा मेकअप करतो, जेणेकरून ती जखम दिसायला नको. आता युगंधर इकडे आनंदीच्या चेहऱ्यावर सगळं काही क्रीम लावून अगदी व्यवस्थित मेकअप करत असतो आणि आनंदी नेमकी आंधळी असते ना, आता तिला कुठं पाहिलं तरी सारखं सगळा अंधारच दिसणार, त्यामुळे ती आता वरती पाहत असते. हे पाहून युगंधर म्हणतो, अगं आनंदी हे काय करतेस, माझ्या कपाळावरचा घाम बघतेस का, इकडे बघ ना माझ्या डोळ्यामध्ये. त्यावेळेला आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, तुमचे डोळे कडक आहेत ना, मला तुमच्या डोळ्यांची भीती वाटते. आता युगंधर म्हणतो, बरोबर ठीक आहे, आणि बघ आता तुझा किती छान मेकअप झाला आहे, जखम सुद्धा झाकली गेली आहे. त्यावेळेला आनंदी म्हणते, ठीक आहे मालक साहेब, झालं, आता बस करा. त्यावेळेला युगंधर म्हणतो, नाही झालं नाही, अजून तुला लिपस्टिक लावायची आहे. आता आनंदीला लिपस्टिक लावण्यासाठी युगंधर म्हणत असतो, आता ओठांचा शंभू कर बरं, तुला मी लिपस्टिक लावतो. त्यावेळेला आनंदीला काही कळतच नाही. आता युगंधर असे ओठ करून दाखवतो, पण आनंदीला दिसतच नसतं. आता आनंदी दोन्ही ओठ जुळवते. त्यावेळेला युगंधर छानशी लिपस्टिक आनंदीच्या ओठाला लावतो. आता युगंधर म्हणत असतो, हा आता खूप छान दिसत आहेस बघ, झाला आता मेकअप, आता बघ बरं कसं दिसत आहे. त्यावेळेला आनंदी काय करते, पटकन उभी राहते, पाठीमागे वळते आणि तिला असं वाटतं की तिथे समोर आरसा आहे, म्हणून ती एकदम पटकन म्हणते, अरे वा मालक साहेब, खूपच छान मेकअप झाला आहे, किती सुंदर दिसत आहे मी. आता युगंधरला नेमकं कळतच नाही की समोर आरसा तर नाहीये आणि ही अशी कशी बोलत आहे बरं. आता इकडे युगंधर म्हणतो, अगं आरसा इकडे आहे, तिकडे बघून तू काय सांगत आहेस बरं, आणि अशी का बघत आहेस तू. त्याला आनंदी म्हणते, अहो नाही मालक साहेब, मी डोळे मोठे करून पाहत होते ना मगाचपासून, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मला नीट दिसलंच नाही बघा. त्यावेळेला युगंधर म्हणतो, सो बरं ठीक आहे, बघ इकडे आरसा आहे, इकडे बघ आता. त्यावेळेला युगंधर काय करतो, आनंदीच्या कपाळाला टिकली लावायची राहिलेली असते, म्हणून तो एक टिकली काढतो आणि आनंदीच्या कपाळाला लावतो आणि म्हणतो, सो चल आनंदी, आता तुझं सगळं आवरलं आहे, पटकन आवरून खाली ये. आता इकडे युगंधर निघून जातो, आनंदी मात्र स्वतःशीच हसायला लागलेली असते. आता इकडे खाली इव्हेंट सुरू झालेला असतो आणि मिताली सगळ्यांची चर्चा करायला लागलेली असते. आता मिताली सगळ्यांना म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना खूपच उत्सुकता आहे ना पृथ्वी निंबाळकर यांच्या साड्या बघण्याचा, तर तुमची उत्सुकता मी कमी करणार नाही, लवकरात लवकर आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर आता आपण पृथ्वी निंबाळकर यांच्या नवीन प्रोजेक्टच्या नवीन साड्या जाहीर करत आहोत. आता इकडे मिताली साड्यांच्या बद्दल थोडं बोलत असते. आम्ही अशा साड्या सादर करणार आहे ज्या प्रत्येक गृहिणी नेसू शकतील आणि त्या मॉडर्न सुद्धा असतील. आता या साड्या सादर करण्यासाठी स्टेजवर येत आहेत शिल्पा निंबाळकर आणि आनंदी. आता इथे सगळेजण साड्या बघण्यासाठी तयार असतात आणि टाळ्या सुद्धा वाजवत असतात. इकडे आता मिताली पाठीमागे जाऊन उभी राहते आणि
आणि लाईट्स असं म्हटल्यानंतर आनंदी आणि शिल्पाच्या चेहऱ्यावर लाईट पडते. आता इथे शिल्पा आणि आनंदी छान साड्या नेसून छान तयार होऊन आलेल्या असतात. इकडे आता विद्याधरचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. आता तो पोलिसांची वाट पाहत असतो. आता पोलीस येत नाहीत म्हटल्यानंतर हा विद्याधर पोलिसांना फोन लावतो. आता हा विद्याधर पोलिसांना म्हणत असतो, कुठायचा अजून, मेलासा की काय तुम्ही, अजून कसं काय आला नाहीत बरं. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात, अहो आम्ही येतच आहे, तिकडेच निघायला निघलो आहे. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, हे बघा आत्ता कुठे हा सोहळा रंगात यायला लागला आहे आणि पुढच्या 5 मिनिटात तुम्ही मला इथे हजर हवं आहे. जर नाही आला तर गाठ माझ्याशी आहे. त्यावेळेला इन्स्पेक्टर, हो सर आम्ही लगेचच येतो असं म्हणत असतात. आता इकडे विद्याधर त्या पोलिसांना चांगली धमकी घालत असतो आणि घरी बोलवून घेत असतो. आता एवढं सगळं करून सुद्धा या विद्याधरचं समाधान झालेलं नसतं. तो म्हणत असतो, याच्या बाईला ते पोलीस इथे यायच्या अगोदर मला काहीतरी इथे धमाका केलाच पाहिजे. या आनंदीला एवढा आनंदात आणि असं चालताना बघून मला कसं तरीच व्हायला लागले. आता आनंदीची खोड मोडण्यासाठी हा विद्याधर काहीतरी करणार हे नक्की. आता इथे शिल्पाने ठरवल्याप्रमाणे आनंदीकडे जाते आणि आनंदीच्या हाताला धरून टेजच्या सेंटरला आणते. आता इथे आरची, शिर्के, पृथ्वी सगळे एकत्रच असतात आणि सगळेजण टाळ्या जोरदार वाजवत असतात. आता इथे म्युझिक सुरू झालेलं असतं आणि आनंदीच्या हाताला धरून शिल्पा हळूहळू चालायला सुरू करते. आनंदीच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप सुंदर तेज असतं आणि हास्य सुद्धा असतं. आता इकडे शिल्पा आनंदीच्या हाताला धरून टेजच्या समोर येते आणि जी पोस्ट ठरलेली असते ती देते आणि बटव्यामध्ये हात घालून सुद्धा या सगळ्यांना साड्यांचं प्रेझेंटेशन दाखवतात. आता इकडे युगंधर सुद्धा खूप खुश असतो आणि शिल्पा पाठीमागे वळते आणि आनंदीला पुन्हा स्टेजच्या पाठीमागे घेऊन जाते. आता इकडे शिल्पा आणि आनंदीने खूपच छान साड्यांचं प्रेझेंटेशन केलेलं असतं आणि सगळेजण खूपच खुश असतात. जोरदार टाळ्या सुद्धा होत असतात. आता शिल्पा काय करते, आनंदीच्या हाताला धरूनच थोडीशी बाजूला जाऊन उभी राहते आणि स्टेजवर आता पृथ्वी आलेला असतो. आता पृथ्वी हात जोडून सगळ्यांना थँक्यू सो मच असं म्हणून आभार मानत असतो आणि मिताली सुद्धा पृथ्वी बरोबर स्टेजवर आलेली असते. आता इकडे सुनीताताईंनी आनंदीला दुसऱ्या प्रेझेंटेशनच्या साडीसाठी तयार केलेलं असतं. आता आनंदीला खूप छान महाराष्ट्रीयन लुक दिलेला असतो आणि कासुटा साडी नेसून आंबाडा, गजरा, नथ सगळं काही घालून आनंदीला तयार केलेली असते. आता सुनीताताई आनंदीला म्हणत असतात, अहो आनंदीताई, कार्यक्रमाचा आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे आणि या नऊवारी साडीमध्ये तुम्ही लयच भारी दिसायला लागलाय बघा, खूप सुंदर दिसायला लागलाय, कुणाची नजर नको तुम्हाला लागायला असं म्हणत सुनीताताई आनंदीवरून बोटे ओवाळत असतात आणि आनंदीताई ते काय म्हणतात ना, ऑल दी बेस्ट की काय ते बघा तुम्हाला. जाते आता मी खाली जाते आणि समोरून तुम्हाला पाहते आणि तुम्ही घाबरू नका बरं का. आता आनंदी म्हणते, हो सुनीताताई तुम्ही जा खाली, मी सुद्धा स्टेजवर जाते असं म्हणून आनंदी हळूवारपणे स्टेजवर जाण्यासाठी तयार झालेली असते. तोपर्यंत इकडे विद्याधर आता स्टेजवर जी झुंबर असते त्याची दोरी कापायला लागलेला असतो जेणेकरून ती झुंबर स्टेजवर कुणाच्या तरी डोक्यात पडली पाहिजे. आता इकडे आनंदी स्टेजवर जायला लागते तेवढ्यातच आनंदीला हा कर 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 कापण्याचा आवाज आलेला असतो. आता आनंदी बावरते आणि म्हणत असते, हा कसला आवाज येत आहे बरं, कोणीतरी काहीतरी कापत आहे असं मला वाटत आहे. आता इथे विद्याधर सुरीने ही दोरी कापायला लागलेला असतो आणि हे आनंदीला कळालेलं असतं आणि आजच्या भागामध्ये एवढंच दावलं आहे. पुढील भागामध्ये ही शिल्पा आता दुसऱ्या राऊंडसाठी छान तयार झालेली असते, पण इथे आता आनंदीला कळालेलं असतं की हा विद्याधर काहीतरी करायला लागलेला असतो. म्हणून आता आनंदी आरतीला सांगत असते, आरती मला असं वाटत आहे स्टेजवर जे झुंबर आहे ते खाली पडत आहे. त्यावेळेला आरती सुद्धा म्हणते, हो अगं ते खाली पडत आहे. त्यावेळेला आनंदी म्हणते, आरती ताई जा पटकन तू कामगारांना बोलवून आण, आपल्याला ते झुंबर अडवायला हवं. त्यावेळेला आरती आता धावतच जाते कामगारांना बोलवण्यासाठी. आता ती बाहेर गेल्यानंतर विद्याधर दरवाजा आतून लावून घेतो आणि तिला तिकडेच बाहेर ठेवतो. इकडे आता आनंदी ते झुंबर वाचवण्याचा प्रयत्न करणार असते आणि ती दोरी तिने ओढून खेचून धरलेली असते. इकडे स्टेजवर कार्यक्रम सुरू असतो आणि विद्याधर आनंदीजवळ आलेला असतो आणि आनंदीला म्हणत असतो, काय तुझ्या मुलाचा पृथ्वीचा इव्हेंटमध्ये काही अडचण यायला नको म्हणून प्रयत्न करत आहेस का, बरं ठीक आहे कर कर, कुठेपर्यंत करतेस मी पाहणारच आहे असं म्हणून विद्याधर आनंदीने ज्या हाताने दोरी धरलेली असते त्या दोरीवर तेल ओततो आणि तिच्या पायाखाली सुद्धा तेल ओततो. आता आनंदीच्या हातातून हळूहळू ती चरी निसटायला लागलेली असते आणि तिचे पाय सुद्धा घसरायला लागलेले असतात. आता इथे आनंदीच्या हातातून ती चरी पूर्णच निसटते आणि ती झुंबर जोराने खाली घसरते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये ती झुंबर खाली पडते का नेमकं
कोण आनंदीच्या मदतीला येणार आहे आणि ही झुंबर पडण्यापासून थांबवणार आहे तेच आपण पाहणार आहोत। तर येणारे भाग आनंदी मालिकेचे पाहण्यासारखेच असणार आहेत। आता युगंधर हळूहळू आनंदीच्या प्रेमात पडायला लागलेला आहे। आता आनंदीला एक शिल्पाच फक्त त्या घरामध्ये मानत नाही, नाहीतर बाकीचे सगळे म्हणजे बापू, माई, पृथ्वी, मिताली, अगदी सगळेच युगंधर सुद्धा आनंदीची खूपच रिस्पेक्ट करत असतो। आता इथे युगंधर आणि आनंदीची प्रेम कहाणी लवकरच सुरू होणार आहे। येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पृथ्वी, मिताली, युगंधर यांची फॅमिली खूपच आनंदी होताना पाहायला मिळणार आहे। तर आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।